नमस्कार, जय शंकर दत्तगुरू. मी डॉक्टर अश्विनी जितेंद्र काळे. कार्तिक महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. देवदिवाळी, तुलसी विवाहाचा हा अतिशय मंगलमय दिवस. तुम्हा सर्वांना या मंगलमय दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी विशेषतः आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हरी आणि हराची भेट होते. प्रत्यक्ष श्री हरी विष्णू 4 महिने क्षीरसागरात आराम करत असताना एकादशीच्या दिवशी विष्णू पुन्हा आपल्या जबाबदारीवर येतात आणि याच दिवशी पौर्णिमेच्याच दिवशी विष्णूची आणि शिवाची भेट होते. या मंगलदिनी आपल्याला विशेष म्हणजे महादेवाला याच दिवशी तुलसीपत्र अर्पण केलं जातं आणि प्रत्यक्ष श्रीहरी विष्णूंना बेलपत्र अर्पण करून भेट स्वरूपामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला अत्यंत महत्त्व आहे. त्रिपुरी पौर्णिमा हा वंशवृद्धीसाठी सुद्धा उत्तम दिवस मानला जातो. म्हणून आपल्या पुत्राला, आपल्या संततीला दीर्घायू लाभावं यासाठी घरोघरी माता भगिनी आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, आपल्या घरातील उत्तम आरोग्यासाठी त्रिपूर हा शुद्ध तुपामध्ये भिजून प्रज्वलित करत असतात. आणि हा त्रिपूर प्रज्वलित करायची विशेषतः जागा म्हणजे एकतर नदीच्या काठी किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये, आणि शक्यच नसेल तर आपल्या देवघरामध्ये बसूनही हा त्रिपूर आपण प्रज्वलित करू शकतो. त्रिपूर प्रज्वलित करत असताना एक काळजी मात्र अवश्य घ्यावी. हा त्रिपूर पहिल्यांदा तुपामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर एका पंतीमध्ये किंवा एका डिशमध्ये पूजा करून त्यावर कापूर ठेवून तो प्रज्वलित केला जातो. आणि ओम नमः शिवायचा किंवा महादेवाचं जे काही स्तोत्रमंत्र आहे ते पठण करून आपल्या संततीला उत्तम सुख लाभावं, आपल्या घरामध्ये सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभावं यासाठी हरी आणि हराकडे प्रार्थना करण्याचा हाच तो मंगलमय दिवस. याच दिवशी श्री तुलसीचा विवाहसुद्धा घरोघरी केला जातो. बाळकृष्णासोबत तुलसी विवाह केल्याने आपल्या कुळाला, आपल्या परिवाराला उत्तम वैवाहिक जीवनाचं सुख सहज लाभतं, अशी यामागे प्रथा आहे. या त्रिपुरी पौर्णिमेला आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत, ते मी तुम्हाला इथे सांगते. विशेष म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला माता महालक्ष्मीची साधना केली जाते. संध्याकाळच्या वेळेस श्रीयंत्राला कुंकुमार्चन करून किंवा हिरण्य अर्चन केलं जातं आणि हे हिरण्य अर्चन करत असताना आपल्याला श्रीसूक्ताची 16 आवर्तने येणं तितकंच गरजेचं असतं. आणि महालक्ष्मीला मखाण्याची खीर किंवा केसर मिश्रित दुधाची खीर नैवेद्य दाखवून त्यामध्ये तुलसीपत्र टाकूनच नैवेद्य अर्पण केला जातो आणि तो प्रसाद घरातल्या सगळ्या व्यक्तींनी ग्रहण करायचा असतो. याच दिवशी त्रिपुरी पौर्णिमेपासून नियमितपणे आपल्या वास्तूमध्ये प्रत्येक पौर्णिमेला यथाशक्ती यथाभक्ती जर आपल्याला शक्य असेल तर नक्कीच गुरुजींना आमंत्रित करून श्री सत्यनारायण कथा वर्षभर जर आपण केली तर नक्कीच आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कुळामध्ये सगळ्या स्तरावर जो काही संघर्ष चालू आहे तो संघर्ष कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे. सत्यनारायण कथा या दिवशी ऐकली पाहिजे. सत्यनारायण भगवानची पूजा घरोघरी याच दिवशी केली जाते. त्रिपुरी पौर्णिमेचा हा मंगलमय दिवस या दिवसापेक्षाही प्रदोष काळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्या घरामध्ये जर आपल्याला तुलसी विवाह शक्य नसेल तर कुठल्याही श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण एक छोटंसं तुळशीचं रोप अर्पण करू शकतो. तुळशीचं रोप किंवा कुंडी आपण श्रीकृष्ण मंदिरामध्ये अर्पण करून श्रीकृष्णाला भेट म्हणून तुलसी देऊ शकतो. आणि गोरगरिबांना पिवळ्या रंगाची मिठाई याच दिवशी खाऊ घातली जाते. या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी ज्यांच्या घरामध्ये आर्थिक अडचणी खूप जास्त आहे त्या घरामध्ये 5 पिवळ्या कवड्या, त्या घरातील व्यक्तींनी 5 रंगाच्या पिवळ्या कवड्या ह्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये नेऊन महालक्ष्मीला अर्पण करत असताना श्रीम ब्रिझी या मंत्राचा अधिकाधिक जप करून महालक्ष्मीला आवाहन करायचं आहे. आणि माझ्या घरामध्ये स्थिर हो ही प्रार्थना करून आपल्या घरी येऊन आपल्या देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावून त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. शुद्ध तुपाच्या दिव्यात चिमूटभर हळद टाका आणि लक्ष्मीचं आमंत्रण करा. अतिशय सुंदर हे पर्व साजरं होत असतं. या दिवशी तुम्हाला विशेषतः कुठल्याही मंदिरामध्ये दीपदान करायचं असतो. जितकं तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये दिव्यांची आरास कराल तितकी तेजोमयता तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या घराला नक्कीच येणार आहे. त्यासोबतच आपल्या वास्तूमध्ये सुद्धा सुरेख रांगोळी काढावी आणि छान दिव्यांची आरास करून घरामध्ये हा सोहळा साजरा केला जातो. तुम्हा सर्वांना या मंगलमय दीपपर्वाच्या मंगलमय शुभेच्छा देते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरू.